हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बी म्हणजे पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ आणि इतर काही ग्रुप बीची पदं यांची पूर्वपरीक्षा 14 जून 2026 रोजी म्हणजे कालच झालेली आहे. तर त्या पेपरमधील इतिहास, भूगोलच्या प्रश्नांचं ॲनालिसिसचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेच्या 15 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. कसे प्रश्न आले होते ते तुम्हाला कळेल आणि स्पष्टीकरणासह उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आयोगाची अधिकृत ॲन्सर की येईलच 1-2 दिवसामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत की नाही ते चेक करायलासुद्धा यामधनं मदत होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कालचे इतिहास आणि भूगोलचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. आपल्या चॅनलवर एम-पी-एस-सीच्या फोल्डरमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला भारताची राज्यघटना रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भारताची राज्यघटना रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. कंबाईन ग्रुप सी, कंबाईन ग्रुप बी, लिपिक, सरळ सेवा भरती या सर्वांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे आणि फी फक्त 300+ GST आहे आणि या परीक्षेमध्ये सुद्धा यातले प्रश्न आलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 51 पासून 65 पर्यंत सेट बीमध्ये राज्यघटनेची प्रश्न होती. तर त्याच्यामध्ये पहा 51 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? त्याला आपण रेकॉर्ड कोर्ट किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं म्हणतो. तर दिलेल्या पर्यायामध्ये सर्वोच्च न्यायालय हे काय आहे? अभिलेख न्यायालय आहे. राज्यामध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असतं, पण देश पातळीचा जर विचार केला किंवा हे जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. आता अभिलेख न्यायालयाची जर तुम्हाला माहिती द्यायची झाली तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं म्हणण्यात येतं किंवा त्याला अभिलेख न्यायालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता याला अभिलेख न्यायालय का म्हणायचं किंवा अभिलेख न्यायालय म्हणजे काय? तर सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय आणि नोंदी भविष्यातील संदर्भासाठी कायमस्वरूपी जतन करून ठेवल्या जातात आणि त्यांच्या कायदेशीर वैधतेवर कोणत्याही कनिष्ठ न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही. म्हणून त्याला अभिलेख न्यायालय असं म्हणतात. आणि उच्च न्यायालयसुद्धा अभिलेख न्यायालय आहे संबंधित राज्यासाठी. ते कोणत्या कलमानुसार? तर उच्च न्यायालयालाही कलम 215 नुसार अभिलेख न्यायालयाचा दर्जा आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला कलम 129 नुसार अभिलेख न्यायालय म्हणतात आणि उच्च न्यायालयाला कलम 215 नुसार अभिलेख न्यायालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि पुढचा प्रश्न आहे आता, ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? तर दिलेल्या पर्यायानुसार ग्रामपंचायतीला कोणतं शुल्क वसूल करण्याचा अधिकार आहे? तर घरपट्टी वसूल करण्याचा अधिकार आहे. आता ग्रामपंचायत कोणकोणते कर वसूल करू शकते ते पहा. तर स्थानिक पातळीवर घरपट्टी वसूल करता येते, पाणीपट्टी वसूल करता येते, दिवाबत्ती कर लावता येतो आणि यात्रा कर. म्हणजे एवढे घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर आणि यात्रा कर ग्रामपंचायतींना लावण्याचा अधिकार आहे. तर दिलेल्या पर्यायानुसार घरपट्टी हे त्याचं उत्तर आहे. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे? आता कोणतं कार्य निश्चित केलेलं आहे माहीत आहे का? तर 12व्या अनुसूचीमध्ये शहरी दारिद्र्य निर्मूलन याची माहिती आहे. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन याची सुद्धा तरतूद आहे. चर्मसंस्करणीचे म्हणजे चर्मोद्योग कारखान्याचे नियमन याची सुद्धा माहिती आहे. आणि शहरी वनीकरण म्हणजे चारही त्याचं आहे. अ, ब, ट आणि ड 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. अ, ब, ट आणि ड. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. चला त्याच्या पुढे आता 54 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. पहिलं आहे, पहिलं कथन त्यांनी दिलेलं आहे की संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973 पहिल्यांदा उपस्थित झाला. तर बरोबर आहे, हा प्रश्न केशवानंद भारती खटल्यामध्ये उपस्थित झाला होता की भारताची जी राज्यघटना ची प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका आहे त्यामध्ये दुरुस्ती करता येते का, हा प्रश्न निर्माण झाला होता. बरोबर आहे. उद्देशपत्रिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे बरं का, प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका. त्याच्यापुढे सप्टेंबर 2025 पर्यंत
42व्या घटनादुरुस्ती कायद्याअन्वये 1976मध्ये फक्त एकदाच उद्देशपत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ व ब दोन्ही बरोबर आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता याची विशेष माहिती जर तुम्हाला द्यायची झाली तर केशवानंद भारती खटल्यात 1973मध्ये पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित झाला होता की संविधानाच्या कलम 368 अंतर्गत उद्देशपत्रिकेत म्हणजेच प्रस्तावनेत दुरुस्ती केली जाऊ शकते का? सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की उद्देशपत्रिका हा संविधानाचा भाग आहे आणि संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता त्यात दुरुस्ती करता येऊ शकते. त्यामुळं प्रथम अ बरोबर आहे. आता दुसरं जर तुम्हाला सांगायचं झालं की भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत आजवर फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आली आहे. ही दुरुस्ती 1976मधील 42व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली आणि ज्या अन्वये प्रस्तावनेमध्ये 3 शब्द घातलेले आहेत पहा. समाजवादी म्हणजे सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर आणि एकात्मता म्हणजे इंटिग्रिटी. तर समाजवादी, निरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. ते 1976 साली झालेल्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. केंद्र राज्यांच्या प्रशासनिक संबंधांच्या संदर्भात जोड्या जुळवा. आता जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की इथे 256 जे कलम आहे ते कशाशी संबंधित आहे? तर राज्य आणि केंद्राचे दायित्व म्हणजे अला 2 आहे. त्याच्यानंतर जे कलम 257 आहे ते काही प्रकरणांमध्ये राज्यांवर केंद्रांचे नियंत्रण याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 258 ए हे कशाशी संबंधित आहे? तर केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार. आणि कलम 260 भारताबाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्रांचे अधिकार क्षेत्र. तर 260ला 3 आहे. म्हणजे हे पहा, अला 2, बला 1, टला 4 आणि डला 3, 2 नंबरचं त्याचं उत्तर येतं. चला त्याच्या पुढे पाहूयात आपण आता नेक्स्ट. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांचा भाग नाही? आता याच्यामध्ये कोणतं तत्व भाग नाही माहीत आहे का? तर सर्वांसाठी रोजगाराचे तरतुदी हे भाग आहे. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन हा सुद्धा मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे. शांततेनं व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी हे मूलभूत हक्कांमध्ये येतं. जे कलम 19 नुसार स्वातंत्र्याचे अधिकार दिले की नाही त्याच्यामध्ये येतं. म्हणजे 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. हा मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही. आणि कामगारांसाठी योग्य वेतन हा सुद्धा मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे. तर 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. ते मूलभूत हक्कांमध्ये येतं. चला त्याच्या पुढे आता 57 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. काय प्रश्न आहे आपला की राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते पुढे डॅश डॅश डॅश. तर त्याचं उत्तर आहे पहा की सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकू शकतात. तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला जर काढून टाकायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयानं चौकशी केल्यानंतर राष्ट्रपती त्याला काढून टाकू शकतात. तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता 58 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते? आता ही जी सुरुवात आहे ना सेम अशीच. तर ही सुरुवात युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका या देशाच्या संविधानाच्या प्रस्तावनेची सुद्धा आहे. किंवा म्हणजे सरनामा, प्रस्तावना आणि उद्देशपत्रिका एकच आहे. बरं काही लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेलाच सरनामा म्हणतात आणि प्रस्तावनेलाच उद्देशपत्रिका सुद्धा म्हणतात, जी की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. आता याच्यामध्ये जसं भारताच्या राज्यघटनेची सुरुवात झालेली आहे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक. तसंच अमेरिकेच्या राज्यघटनेची जे प्रस्तावना आहे, सरनामा आहे, त्याची सुरुवात झालेली आहे वी द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स म्हणजे आम्ही युनायटेड स्टेट्सचे लोक. तर 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे सरपंच किंवा उपसरपंच काय म्हणत आहे मी? सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? तर तशा प्रस्तावाची जी सूचना आहे ना
ती तहसीलदार यांना द्यावी लागते. 2 नंबरचे त्याचं उत्तर आहे. आता याची माहिती कशामध्ये आहे माहीत आहे का? तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार सरपंच किंवा उपसरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान 1/3 सदस्यांच्या स्वाक्षरीने तशी नोटीस तहसीलदारांना सादर करावी लागते. त्यानंतर तहसीलदार नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत या ठरावावर चर्चा व मतदानासाठी ग्रामपंचायतीची विशेष बैठक बोलावतात. आता 60वा प्रश्न पहा. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथन कोणतं आहे? आता याच्यामध्ये योग्य कथन कोणतं आहे माहीत आहे का? तर ती गैर न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे काय? तर राज्य शासनानं मार्गदर्शक धोरण जी तत्व आहेत त्यांचं पालन नाही केलं तर न्यायालयामध्ये जाता येत नाही. बरोबर आहे. मूलभूत हक्क ही न्यायप्रविष्ट असतात, परंतु मार्गदर्शक तत्त्वे ही गैर न्यायप्रविष्ट आहेत. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहे. बरोबर आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. हे सुद्धा बरोबर आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत. म्हणजे त्यांची जर अंमलबजावणी करायची असेल तर कायदा करावा लागतो. जसं की आता समान नागरी कायदा, त्याची जर अंमलबजावणी करायची असेल कलम 44ची, तर शासनाला कायदा करावा लागतो. म्हणजे 4ही बरोबर आहेत. म्हणून अ, ब, क, ड हे त्याचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजे बरं का, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला संपूर्ण भूगोल रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण भूगोल रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तसंच राज्यघटनेचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर इतिहासचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि हे सगळे कोर्स तुम्हाला PSI, STI, ASO म्हणजे कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी यासाठी उपयुक्त आहेत. तसंच सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. आता त्याच्या पुढचा 61 नंबरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? तर त्याच्यामध्ये म्हणजे काय समाविष्ट नाही माहीत आहे का? बालमजुरी बंदी याची तरतूद कलम 23 मध्ये नाही. बाकी सगळ्यांची तरतूद ही कलम 23 मध्ये आहे. आता हे जे बालमजुरी बंदी म्हणजे 14 वर्षाखालील बालकांना कारखान्यात कामावर ठेवण्यास मनाई, ही तरतूद कलम 24 मध्ये केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि कलम 23(2) नुसार राज्य सरकारला सार्वजनिक कारणांसाठी नागरिकांवर सक्तीची सेवा लागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तोही कलम 23चाच अपवादात्मक भाग ठरतो, हे लक्षात ठेवा सर्वांनी. तर मानवी तस्करीला प्रतिबंध कलम 23 मध्ये सांगितलेला आहे. सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध कलम 23 मध्ये सांगितलेला आहे. आणि सार्वजनिक उद्दिष्टांची सक्तीची सेवा याच्यासुद्धा तरतूद कलम 23 मध्ये आहे. कलम 23(2) मध्ये या 4 नंबरची तरतूद आहे. परंतु बालमजुरी जी आहे ते कलम 24 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे. मूलभूत हक्कांवरचा प्रश्न होता हा. त्याच्यापुढे 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. आता त्याच्यामध्ये याचं जे उत्तर येतं ना ते फक्त पहा की काय बदल केलेला आहे, की त्याच्यामध्ये या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला आहे. हे बरोबर आहे. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉक्टर रवींद्र प्रसाद यांच्याकडे असे, हे चुकीचं आहे. ते राजेंद्र प्रसाद पाहिजे होतं, रवींद्र प्रसाद केले. तर फक्त अ आणि ब बरोबर आहे. अ हे त्या 1 नंबरचे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण करण्याचा अधिकार आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील कलम 170 नुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण करण्याचा अधिकार आहे. 1 नंबरचे त्याचं उत्तर आहे कलम 170. उपलेखापरीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतींपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते? तर याचं उत्तर आहे 25. तर किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे आहे? तर 25. 4 नंबरचे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? तर राज्यघटनेची जी 74वी घटना दुरुस्ती आहे ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्था
म्हणजेच शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे आणि 73वी घटनादुरुस्ती ही पंचायत राज म्हणजेच ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. जर तुम्हाला भारताची राज्यघटना रेकॉर्डेड ऑडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भारताची राज्यघटना रेकॉर्डेड ऑडिओ कोर्स विकत घ्या. याच्यातले प्रश्न आले होते या पेपरमध्ये सुद्धा आणि आगामी परीक्षेला सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.